नमस्कार, मी डॉक्टर किरण जोशी. मी सुनंदा IVF मध्ये फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. मी एक छोटासा अनुभव शेअर करते. मी जेव्हा रत्नागिरी OPD ला गेले होते तेव्हा एक कपल माझ्याकडे आलं. त्यांचं वय एक साधारण 37-38 फिमेलचं वय होतं आणि मिस्टरांचं वय तिच्या 40 ते 41च्या दरम्यान होतं. त्यांना ऑलरेडी एक बाळ होतं. पण प्रॉब्लेम कुठं होता, मिस्टर दुबईमध्ये काम करत होते आणि वर्षातून त्यांना एकदाच यायला जमायचं किंवा त्यांच्या सुट्ट्या अशा असायच्या की 2 वर्षातनं 2 महिनेच. अशा वेळेला एवढ्या छोट्या स्पॅनमध्ये त्यांना प्रेग्नन्सी राहायला अडचणी येत होत्या. पहिल्या बाळाचं वय 10-12 वर्ष ऑलमोस्ट उलटू झालं होतं आणि मधल्या काळात प्रेग्नन्सी राहत नसल्यामुळे फॅमिलीकडून त्या फिमेलवर बर्डन येत होतं. पण त्यांना IVFकडे पटकन जायला धीर होत नव्हता. मी व्यवस्थित सगळं त्यांची तपासणी केली, सगळ्या टेस्ट केल्या आणि त्यांना IVF त्यांच्यासाठी कसं युजफुल आहे हे सांगितलं. ते IVF करण्यासाठी तयारही झाले. पण एक अजून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे मिथ जे सगळ्या लोकांच्या डोक्यात असतं की IVF मध्ये ट्विन्स होतील का. ऑलरेडी मला एक बाळ आहे, मला 3 बाळं नकोय, मला एकच बाळ हवंय, तर मग मी काय केलं पाहिजे. त्यावरही आम्ही त्यांना उपाय सांगितले की जे आपण गर्भ तयार करू ते 5व्या दिवसाचा तयार करून तो PGTA म्हणजे एक जेनेटिक टेस्ट असते, ती टेस्ट करून त्याच्यानंतर जो यूप्लाइड गर्भ आहे म्हणजे तो एक सिंगल गर्भ जरी सोडला तर त्याच्याने सिंगलच बाळ होतं. मग हे सगळं झाल्यावर त्यांनी धीर दाखवून आमच्याकडे IVF केलं आणि त्यांना आता एक सुंदर एक छोटी मुलगी झालेली आहे आणि ते फॅमिली एकदम खुश आहे. थँक्यू.